हॅलो फ्रेंड्स, आज आपण किचनचे स्टोरेज आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम, टप्परवेअर कंटेनर कुठले आणि कसे वापरावेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत. नेहमीच आपण पुदिना घेऊन येतो. पुदिना खूप स्वस्त असतो, 10 रुपये जुडी, आणि तो खूप सगळा असतो. आपल्याला तो नेहमी एवढा पुदिना एका वेळेला लागतो फक्त पाणीपुरी बनवताना. इतर वेळेलाच आपण चटणीसाठी थोडा थोडा वापरतो. मग अशा या पुदिनाला एकदा आणल्यानंतर आपण खूप दिवस ठेवू शकतो का? नॉर्मली तो 2 ते 3 दिवसामध्ये काळा पडून जातो. पण आता मी तुम्हाला काही असे स्टोरेज दाखवणार आहे आणि त्याचे प्रॉब्लेम्स पण सांगणार आहे की स्टोरेज करताना आपण कुठली काळजी घ्यावी आणि ठेवण्याची पद्धत. आता हे टप्परवेअरचे राऊंड लिक्विड टाईट कंटेनर आहेत जे आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. ह्यामध्ये जो मी हा पुदिना स्टोअर केला आहे तो जवळजवळ 1 महिना झालेला आहे. पण तुम्ही बघू शकता, हा अखंड मी पुदिना तसाच्या तसा आणून टाकला होता आणि बऱ्यापैकी तो आता काळा काळा व्हायला लागला आहे वरच्या बाजूने. पण तुम्ही जर आतून हा पुदिना बघितला तर अजूनही त्याची पानं अशी टवटवीत आहेत. 1 महिना जर आपण ह्या व्यवस्थित काढून आणि त्याच्याखाली टिश्यू पेपर ठेवून जर केला असता तर मे बी हा अजूनही चांगला राहिला असता. आता तुम्हाला मी दुसरा कंटेनर दाखवणार आहे, फ्रीज स्मार्ट. ह्याला एका बाजूने बटन्स असतात आणि त्याचे ब्रीदिंगच्या प्रमाणे त्याला स्टोअर करावं लागतं. ह्याचे जेव्हा लिफी व्हेजिटेबल असतं, एक बटन ऑन ठेवायचं असतं. आता ह्याच्यात ज्या वेळेला मी हा पुदिना स्टोअर केला होता त्यावेळेला माझ्या मेडने तो डबा असाच टाकून दिला होता, वरचं सील न लावता. आणि ते 2 दिवसानंतर माझ्या लक्षात आलं. 2 दिवसातच हा पुदिना असा व्हायला लागला होता. त्यानंतर मी त्याचं सील व्यवस्थित लावलं आणि आज जवळजवळ 8 दिवसाच्या नंतर हा पुदिना तसाच्या तसा आहे. तिसरा कंटेनर आहे टप्परवेअरचे ग्लास कंटेनर्स. हा कंटेनर इतका सुंदर आहे. ह्याच्यामध्ये मी जो हा पुदिना ठेवला आहे तो जवळजवळ आता 20 ते 25 दिवस राहिलेत. पण तुम्ही बघू शकता, ही पानं सुकायला लागलेत पण खराब अजिबात झालेली नाही आहेत. आणि हा जो चौथा कंटेनर दाखवणार आहे, हा बऱ्याच वेळेला ऑफरवरती येतोय, पण लोक बहुतेक त्याच्या सीलच्या कलरमुळे त्याला परचेस नाही करत आहेत. खूप सुंदर कंटेनर आहेत. जवळजवळ 1 महिना झाला मी हा कढीपत्ता ह्याच्यामध्ये ठेवला आहे आणि तुम्ही बघू शकता हा जसाच्या तसा आहे. आणि ह्याची सीलिंग लावण्याचं सुद्धा टेक्निक खूपच सोपी आहे. म्हणजे तुम्ही टच केलं का तो लगेच बंद होते. तर हे सगळे कंटेनर्सचे तुम्हाला मी स्टोरेज कसे करायचे, काय प्रॉब्लेम्स येतात, हे रिअल व्हिडिओ शेअर केलेला आहे. माझ्या दैनंदिन वापरातून जे मला प्रॉब्लेम्स येतात आणि मी ज्याच्यावरती सोल्युशन काढते तेच कंटेनर मी तुम्हाला सजेस्ट करते. तर मला नक्की तुमचे प्रॉब्लेम्स सांगा, मी त्याच्यावरती नक्की चांगलं सोल्युशन सांगेन. थँक्यू.